तर मित्रांनो, घोंगडी म्हणजे काय, नक्की घोंगडी हा प्रकार कोणता आहे, पूर्णपणे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. ती कुठे भेटती, ती बनवतात कशी, तिच्याबद्दल कसं कसं तिच्याबद्दल करता येणार, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पूर्णपणे व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका. इंट्रो वाले दादा, इंट्रो लावा. इंट्रो नंतर सगळ्यांचं तुमचं मनापासून स्वागत आहे. मी विकास जाधव, कॉमेडी गड्डा चॅनल कडून तुमचा आभार आहे. तर मित्रांनो, घोंगडी हा जो सामान्य प्रकार आहे, हा धनगर कुलामध्ये उद्बद्ध झालेला आहे. तर घोंगडी ही कशापासून बनली जाते, तर ज्यावेळी मेंढीची लोकर, धनगर समाज ज्यावेळी मेंढी कुठं गावोगावी फिरायला नेत होता, त्यावेळी त्यांचा जो कळपा एका जागी कुठं वस्त असेल, तर त्यावेळी वर्षातून 2 वेळा, म्हणजे जे साधारणतः 6 महिने मेंढ्यांची कातरण चालू असते. त्यावेळी तुम्ही व्हिडिओमध्ये बाजूला बघू शकता की अशी मेंढ्यांची कातरण चालू असते. तर ह्या कातरणीमध्ये ज्यावेळी ह्यांची कातरण करत असताना त्या कातरणाची मेंढीची लोकर ज्यावेळी शिल्लक राहते, तर त्या लोकरीपासून घोंगडी बनवली जाते. तर आता घोंगडी नेमकी कोणत्या प्रकारची बनते? घोंगडीचे प्रकार 3 असतात. एक तिसरी कातरण असते, एक जावळी लोकर असते आणि एक मावळबाची लोकर असते. तर या 3 लोकरमध्ये तिन्ही प्रकारे घोंगडी बनवली जाते. तर घोंगडी बनवायची कशी? तर सुरुवातीला घोंगडीचा जो लोकर असते, त्या लोकरीची एक दोरी तयार करतात. दोरी केल्याच्या नंतर त्याला दोन्ही बाजूने 2 ताण देतात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, असे त्याला ताण देतात. ताण दिल्याच्या नंतर त्याला पूर्ण आपली चिंचेची जी चिचुका असतात, त्या चिचुक्याची खळ केली जाते. खळाची म्हणजे चिंचुक्याची पावडर केली जाते आणि पुन्हा जे दोऱ्यांनी आपण ताण दिलेला असतो, त्या ताणाला ती खळ लावलेली असते, जेणेकरून ती साधारणतः 1 ते 2 तासामध्ये ती वाळून जाते. वाळल्याच्या नंतर जी दोरी होती, ती दोरी पूर्णपणे घट्ट होते. घट्ट झाल्याच्या नंतर 2 तास त्याला वाळवलं जातं. वाळवल्यानंतर त्याला चाक दिली जाते. अशा प्रकारे ती चाक देतात, ती चाक विणली जाते. अशी विणून साधारणतः एका घोंगडीला 3 ते 4 दिवस लागतात. तर ही पूर्णपणे घोंगडी तयार होऊन घोंगडी अशा तयार होते. ही सर्वसाधारण लोकरीची घोंगडी, जी आपण सांगितलेल्या प्रोसेसमध्ये तयार झालेली घोंगडी. आता मित्रांनो, ही भेटते कुठे? तर ही तुम्हाला जवळजवळ आपले बाळूमामा आदमापूर तिथं तुम्हाला ती घोंगडीची म्हणजे स्टॉल असतात, ते स्टॉल तुम्हाला भेटत असेल. किंवा तुम्हाला जर कुठे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे, मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला जागेवर पोच करून भेटेल. धन्यवाद.